एक जिरली नाही. पण एवढं सोपं असून सुद्धा आपण बसल्या ठिकाणी व्यर्थ गलबला करण्यापेक्षा भगवंताचं नाम घेतो का नाही. आपण जर समजा महिला मंडळ खरं खरं सांगायचे दोघी तिघी जणी बसलो तर आपण देवाचं नाव घेतो का. आपण काय करतो इकडले तिकडले चाळे काढून कुठं कड्या करायच्या बरोबर. ते बी हळू पदर घेऊ घेऊ शेजाऱ्याची पोरगी पळून गेली लगेच दुसरी विचारते आहे का तिसरी म्हणते तू तुझ्या शेजारीच्या घरात पारी देवतोच पोरगा घेऊन गेला. लोकांच्या घरात पाता पाता घरातलं निघून चाललं आपल्याला भान राहिलं कारण आपलं लक्ष घरात आहे का बाहेर बाहेर जास्त आहे म्हणून घरात काही आपल्याला पत्ता लागत नाही. म्हणून महाराज म्हणतात तू का म्हणे आयसी थोर हानी केली करता टवाळी जन्म गेला. नुसता टिंगल टवाळ्या करण्यामध्ये आपण आपलं अख्खं आयुष्य वाया घालवतात. पुरुष मंडळ आपण जेव्हा बसतो तुमच्या गप्पा कशाच्या चालतात हो. मी कधी तुमच्या रांगेत बसली नाही कडे पण पोरायच्या माहित आहेत मला त्यांच्या फार चालू राहतात. हॅलो आय फोन घेतला मला पप्यानं काय माहोल भारीच्या भारी खोपडीचे भांग पाडू पडू फोटो टाकायला राव. हे काय चालतात आपल्या एकमेकांच्या गोष्टी इतरत्र. म्हणून महाराज म्हणतात टिंगल टवाळ्या करण्यामध्ये जन्म घालण्यापेक्षा काहीतरी वावग बोलण्यापेक्षा काहीतरी चांगलं बोला. भगवंताचं नाम घ्या. इतर भगवंताचं नाही जमत काही समाजाचं जागृती होईल असं तरी काही बोला. नुसतं टिंगल टवाळ्यामध्ये काही ठेवलं विठ्ठल विठ्ठल कशासाठी बोलवलंय तुमच्या मुखातून नाम व्हायसाठी. मग सर्वांनी हात वर करायचे तुम्ही सुद्धा नाम घ्यायचे सर्व बसलेले हात वर करावं करावं. प्रत्येकाला वेगळं सांगू का मी येऊन आता हात वर करा. हा फक्त पकवाज वादक सोडून तुम्ही केलं तर आमचं बंद होते. हा सगळ्यांनी टाळी वाजवायची म्हणायचंय बोला राधे राधे बोला भगवंताचं नाम घ्या. अहो किती सुख आहे. सगळ्यात जास्त आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. भगवंताला कोणता भक्तीचा प्रकार आवडतो तर तो फक्त नामाचा. म्हणून बसत्या ठिकाणी भगवंताचं नाम घ्या. एवढं की सगळं वेदशास्त्र सर्वांनी काय सांगितले नामाचं महत्व. म्हणजे ही काय सोपी
भक्ती. आणि ही भक्ती करताना म्हणतात तुम्ही सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आहे त्या ठिकाणी समाधानी राहा, त्या भगवंतावर विश्वास ठेवा. भंगाचं दुसरं चरण.